तालुका जुन्नर येथे एका चौथीत शिकणाऱ्या मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आल्यानंतर पिंपळवंडी परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। आरोपीला तात्काळ फाशी द्या अशी मागणी ते करतायत। येथील गावकऱ्यांनी पुणे नाशिक हायवे अडवून रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला। त्यांना पोलिसांनी समजून सांगितल्यानंतर काही काळ ते रस्त्याच्या बाजूला ठिय्या मारून बसले आहेत। पोलीस प्रशासनाचं काम झालंय साहेब। प्रशासन म्हणून प्रांत तहसील म्हणून तुम्ही काय या कुटुंबाच्या मागे कसं उभं राहणार? हे 2 वेळेचं पत्र आम्हाला द्या। त्या जे वडील आहेत त्यांच्या आई वडिलांना एवढी मोठी दुःखद घटना घडली त्यांच्यावर झाली ती, तर त्या कुटुंबाचं पुनर्वसन व्हावं। एकाला त्याच्यातले जे सरकारी जे आपल्या सरकारने सांगितलंय की त्यांचं पुनर्वसन होईल, एखाद्याला सरकारी नोकरी बा ही घटना घडली ती शिक्षा तर होणारच आहे त्याला, तर त्या कुटुंबाच्या पाठीशी प्रशासन म्हणून तुम्ही कसे उभे राहणार आहात? तर तुमचं 2 ओळीचं लेखी पत्र आम्हाला इथं द्या, आम्ही उठतो साहेब। आजारी असलेल्यामुळे आई वडील कामाला गेले, त्यांचं लक्ष नव्हतं। कामाला गेल्यामुळे त्यांनी रोजचं वाटलं त्यांना का आता कुणी इथं काही होणार नाही, म्हणून तो नराधाम तो राक्षस त्या ठिकाणी आला। टीव्ही बघितली, तिला काहीतरी फूस लावली, तिला तो घेऊन गेला अज्ञातस्थळी, तिथे अत्याचार केला आणि तिचा गळा दाबून तिचा खून केलेला आहे। ही घटना तर तुम्हालाही माहिती आहे। असं कृत्य करणाऱ्याला आपण सोडणार आहात का? जनता म्हणून जर आमच्या ताब्यात आला असता तर कालच त्याचे तुकडे करून टाकले असते साहेब। पण हे कायद्याचं राज्य असल्यामुळं, सरकार आमचंच असल्यामुळं तर आमचा कायद्यावर विश्वास आहे आणि मला असं वाटतं ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी आणि त्याला लवकरात लवकर फाशीची शिक्षा व्हावी, एवढं आमचं म्हणणं आहे। आणि तुमचं जे प्रशासन आहे, प्रांत आहेत, इथं त्यांनी यावं, तुमचं एक लेखी पत्र द्यावं, तुम्ही काय करणार आहात आणि त्या घराचं पुनर्वसन कसं करणार आहात तेवढं आम्हाला 2 वेळी तुमचं पत्र द्यावं। सगळ्यांना समान आहे आणि कायद्यानं एक जे उदाहरण पुणे ग्रामीणमध्ये आम्ही सेट केलेलं आहे तोच कायदा याच्यामध्ये पण लागू होणार आहे आणि त्याच संवेदनशीलतेनं आम्ही याच्याकडे पाहतोय की जी घटना घडलेली आहे ती खरंच माणुसकीला काळिमा फासणारी आहे, अत्यंत संतापजनक आहे। ते ऐकून आणि पाहूनसुद्धा तुमची जी अवस्था आहे, तुम्हाला जे वाटतंय तेच आम्हाला वाटतं, याच्यामध्ये काही फरक नाही आहे। त्यामुळे याच्यामध्ये पॉक्सोचं कलम 6 आम्ही लावलेला आहे। याच्यामध्ये फास्ट ट्रॅकवर ही केस चालणार, स्पेशल कोर्ट याच्यासाठी डेप्यूट केलं जातं, स्पेशल वकील याच्यामध्ये नेमणूक केले जातील आणि त्याच पद्धतीने ही केस चालवली जाईल। एव्हिडन्ससुद्धा त्याच पद्धतीने गोळा केले जातील। तिथंही आम्हाला सहकार्य झालं होतं लोकांचं, आम्हाला इन्व्हेस्टिगेशनसाठी चांगला टाईम मिळाला, चांगल्या पद्धतीनं ग्रामीणमध्ये आम्हाला सहकार्य मिळालं आणि चांगलं एक इन्व्हेस्टिगेशन आपण त्या ठिकाणी केलेलं आहे। तर हे कायद्यानं प्रस्थापित राज्य आहे, बरोबर, आणि कायद्याने याच्यानं आपण सगळी शिक्षा देण्यासाठी बांधील आहोत। कदाचित तो काल तुमच्या तावडीत सापडला असता, तुम्ही तसा अविचारी अविवेकी आपण निर्णय तुम्ही घेतला बी असता तुम्ही, पण ते कायदेशीर नसतं। आपणाला आपला देशातला कायदा आणि संविधान याच्यावर आपल्या सगळ्यांचा विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं आपण काम करू। पण ही घडलेली घटना जी आहे ती खरंच संतापजनक आहे। त्याच्यामुळं तुमचा जो संताप आहे त्याच्याशी आम्ही पण तुमच्या संतापामध्ये सामील आहे आणि त्या संतापाचा वापर आम्ही कायदेशीररित्या कसं स्ट्रॉंगली करता येईल त्या संतापाचा वापर आम्ही कायद्यातून दाखवून देऊ। नुकतेच पुणे ग्रामीणमध्ये यापूर्वी पण एक घटना झालेली होती, नरसापूरची आपल्याला माहिती आहे। ते झाल्यानंतर सुद्धा ही जी घटना घडलेली आहे ही पण संतापजनक घटना आहे। परत तुमचा जो प्रश्न आहे की अशी एवढी मोठी घटना घडून सुद्धा आणखी वचक नाही का गुन्हेगारांवर, तर गुन्हेगार गुन्हे करत असताना त्याला ते या गोष्टीचं त्याला वचक असणं गरजेचं होतं, परंतु तरीही त्याने तो गुन्हा केलेला आहे। कदाचित त्याला आपण याच्यातून सुटून जावं असं त्याला ते वाटत असणार आहे, तरीही त्याला कालच्या गुन्ह्यामधून पोलिसांनी तातडीनं ताब्यात घेतलेला आहे, अटक झालेली आहे। या गुन्ह्याला पॉक्सोचं कलम 6 लागलेला आहे, त्यामुळे स्पेशल कोर्ट याच्यासाठी पण असणार आहे। आणि ज्या पद्धतीनं फास्ट ट्रॅकवर ती केस चाललेली होती ही पण ती केस त्याच पद्धतीनं त्याच संवेदनशीलतेनं आपण चालवणार आहोत। यामध्ये जी काही कायदेशीर प्रोसेस आहे त्या प्रक्रियेनं ती पार पडणार आहे, लवकरात लवकर आपण ती पार पाडू। नरसापूरची जी घटना झाली साहेब ती सगळ्या देशाने बघितली। आता मी एक भारतीय जनता पार्टीचा एक कार्यकर्ता आहे, सरकार आमचंच आहे, म्हणून एक प्रतिनिधी कार्यकर्ता म्हणून या समाजाचं काम करणारं मी इथं आलो आहे। माझं एवढं म्हणणं आहे का हा आदिवासी समाज
खूप भोळा बाबडा समाज आहे. ते कायद्यामध्ये थोडेसे कच्चे आहेत, त्यांची फसवणूक होऊ नये म्हणून प्रशासनाने आणि सरकार तर त्यांच्यासोबत उभंच आहे भारतीय जनता पार्टीचं. दुसरं प्रशासन म्हणून नरसापूरमध्ये जी घटना झाली होती 65 वर्षाच्या त्या एका हरामखोराने 4 वर्षाच्या पूर्वीचा अत्याचार करून बलात्कार करून खून केला. त्याच प्रकारे अशी ही घटना आहे पुणे जिल्ह्यामध्ये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये अशी ही घटना घडलेली. हे प्रशासन म्हणून आपण एक ही केस फास्ट ट्रॅकवर चालावी, त्यांना एक चांगला वकील द्यावा आणि एका महिन्यामध्ये त्या कोण जो आरोपी इथला त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझं तर म्हणणं आहे साहेब, आपण त्याला अज्ञातस्थळी तपासाला घेऊन जावं आणि तिथं त्याचा एन्काउंटर करा. सरकार योगी पॅटर्न चालवा तुम्ही. अशाला जिवंत राहण्याचा अधिकार नाहीये. हा जिवंतच राहायला नाही पाहिजे मुळात. एखादी घटना घडती तर मग त्यांच्या दुःखामध्ये सामील व्हायला तुम्हाला वेळ नाही. जोपर्यंत त्या चिवला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. आरोपीला फाशी, चिवला न्याय.